राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एकत्र आलेले आहेत. त्यांनी मुंबईमध्ये घोषणा केलेली आहे. दुसरीकडे मात्र त्यांचे पदाधिकारी म्हणजेच राज ठाकरेंचे पदाधिकारी त्यांना सोडून गेलेले आहेत. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोन शहराध्यक्ष माझ्या उजव्या आणि डाव्या बाजूला आहेत. या दोनही पदाधिकाऱ्यांनी मनसेला जय मनसे म्हणत भाजपमध्ये ते दाखल झालेले आहेत. गजानन पाटील आपल्या सोबत आहेत. काय असं घडलं की तिकडं युतीची घोषणा झाली आणि तुम्ही लगेच भाजपमध्ये दाखल झालात? नाही, खरं तर म्हणजे आम्ही काही हा टाइम साधून काही प्रवेश केलेला नाहीये. खरं तर गेल्या महिन्याभरापासून आपण बघतोय की महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने प्रत्येक पक्षातले पदाधिकारी असो, कार्यकर्ते असो, हे निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आपापल्या प्रभागात कामाला लागलेले आहेत. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये असं झालं की आम्ही पक्षाचा मेळावा घेतला, पक्षाची पत्रकार परिषद घेतली, पक्षाच्या बैठका घेतल्या आणि महानगरपालिका निवडणुका लढण्यासाठी आम्ही तयार झालो आणि पदाधिकारी कामाला लागले. परंतु या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आपण इथे महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहोत का नाही लढणार आहोत याच्याबाबत आम्ही गोंधळात पडलेलो होतो. याचं कारणच आहे की वरिष्ठांकडनं कोणत्याही प्रकारचा आदेश नाही, कोणत्याही प्रकारची सूचना नाही आणि वरिष्ठ कोणत्याही प्रकारे आम्हाला ते इथं विचारात घ्यायला तयार नाही की बाबा रे तुम्ही तयारीला लागा, आपल्याला महापालिका लढायची आहे, किती वार्ड लढणार, किती प्रभाग लढणार, कोणी कोणाला विचारायला तयार नाही आणि खालच्या पदाधिकाऱ्यांचा आणि पक्षातल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांचा कधीच संपर्क होत नाही. अतिशय म्हणजे हतबल परिस्थिती झाली होती. शेवटी जे पदाधिकारी कामाला लागले होते ते विचारणार कोणाला? शहर अध्यक्ष म्हणून आम्हाला विचारणार आणि आम्ही शहर अध्यक्ष म्हणून कोणाला विचारणार? तर वरती विचारणार. तसंच सेम पोझिशन आमच्या जिल्हाध्यक्षाची होती, जी आमची होती. तोही हतबल होता आणि आम्ही हतबल होतो. शेवटी कुठेतरी येऊन आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून तुम्ही काम करतात. मनसैनिक आणि शिवसैनिकांसाठी आज गोड बातमी येणार, गोड दिवस म्हणून राज्यभरामध्ये मनसेचे पदाधिकारी असतील, शिवसैनिक असतील, कुठंतरी पेढे वाटताना दिसत आहेत, आनंद साजरा करतायत वगैरे. पण तुम्हाला हा आनंद कसा म्हणजे वाटला नाही? खरं तर तुम्ही जे म्हणतायत की आज मनसे आणि शिवसैनिक आणि मनसैनिकांची युती झाली आणि पेढे वाटतायत, हा अंदाज आम्हाला अगोदरच आलेला होता की छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही पेढे नाही वाटू शकणार. हे आम्हाला अंदाज आलेला होता. त्या अंदाजामुळेच आज आम्हाला हे पाऊल घ्यावं लागलं, कारण की याच्याशिवाय आम्हाला दुसरा पर्यायच नव्हता. कारण ही जी निवडणूक आलेली आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. ही गेल्या 15 वर्षानंतर आज निवडणूक आलेली आहे. 2010ला छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही महापालिकेची निवडणूक लढलो. त्याच्यानंतर कोरोनामध्ये आपण एकदा लढलो नाही आणि 15 मध्ये तर पक्षच लढला नाही. शेवटी ही कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची निवडणूक होती आणि राजकीय पक्ष असला की आपण कोणतीही निवडणूक असो त्याला सामोरे जायलाच पाहिजे. आपण नगरपंचायतही नाही लढलो, ग्रामपंचायतही लढलो, नगर परिषदा नाही लढलो. याला जबाबदार कोण आहे? ह्याला जबाबदार म्हणजे शेवटी कसं आहे, ठाकरेंचा पक्ष आहे हा आदेशावर चालणारा पक्ष आहे. आम्ही जर कोणाला बोलू शकतो तर पक्षाच्या दुसऱ्या फळीतल्या लोकांशी आम्ही बोलू शकतो की बाबा आपण लढणार आहे का नाही लढणार आहे. याच्यासाठी आम्ही अनेकदा वरच्या 2-3 नंबरच्या फळीतल्या लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला तिकडनं कोणताही अपेक्षित असं उत्तर आलेलं नाही. नाही, आता भाजपमध्ये प्रवेश करताना तुमच्यासोबत जे काही सहकारी होते, ज्यांनी तुम्ही म्हणता की निवडणुकीची तयारी वगैरे सुरू केलेली आहे, मात्र आता भाजपमध्ये तुम्ही प्रवेश केल्याच्या नंतर ते तुमच्यासोबतचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं काय? ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत, उभे राहणार आहेत का भाजपचाच प्रचार करणार आहेत? नाही, हे बघा, आता आम्ही गेल्या 18 वर्षापासून एक निष्ठेने आम्ही सन्माननीय राजसाहेबाच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम केलं आणि तुम्हाला सांगतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक कसा आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे आता आम्ही भारतीय जनता पार्टीत आलेलो आहोत, तर आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम अतिशय निष्ठेने आणि चोख पद्धतीने करू. खरं बघायला गेलं तर हे दोनही जे पदाधिकारी आहेत दोन्ही अतिशय भावनिक झालेले आहेत. कारण कालपासून जेव्हा ही चर्चा सुरू झाली, संजय राऊतांनी ट्विट केलं आणि उद्या दुपारी 12 वाजता ते ट्विट करत असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असा दोघांचा एक फोटो त्यांनी ट्विट केला होता. तेव्हापासूनच की चर्चा सुरू झाली की आता उद्या दुपारी 12 वाजता
एकत्र येणार असल्याची घोषणा होणार आहे. तशी घोषणा देखील झालेली आहे. आशिष सुरडकर आहेत माझ्यासोबत. सुरुवातीपासून मनसेमध्ये काम करत आलेले आहेत, अनेक आंदोलनं केलेले आहेत, ते देखील भाजपवासी झालेले आहेत. काय भावना आहेत तुमच्या आता प्रथम या क्षणी? खूप मनाला चाटून गेलेला निर्णय आहे हा. पण शेवटी कार्यकर्त्यांच्या भल्यासाठी आणि आमच्या भविष्यासाठी असा कठोर निर्णय आम्हाला घ्यावा लागला. हा सगळा विचार करतात जेव्हा मी रात्री झोपलो, रात्रभर मला झोप नाही लागली. माझ्या बघा डोळ्यात अजून पण पाणी आहे. पण लोकांसाठी इमोशनल नव्हता, आपल्याला असे निर्णय घ्यावे लागतात. तो निर्णय आम्ही घेतला आणि तिथं मनसेमध्ये राहून आम्ही लोकसभेला धनुष्यबाणचा प्रचार करायचा, प्रत्येक घरात धनुष्यबाण वाटायचं. विधानसभेला महाआघाडीचा प्रचार करायचा आणि आता महापालिकेत तर काहीच नाही, मशालचा प्रचार करायचा. लोक आम्हाला कसे स्वीकारतील? कुठंतरी हे निर्णय आमच्यासारख्यांची इमेज जनतेमध्ये खराब करणारे आहेत. त्यांनी ते निर्णय का घेतले, का घ्यावे, ते आमच्यासाठी कायम आदरणीय आहेत, कायम आदरणीय राहतील, हा त्यांचा प्रश्न आला. परंतु खाली कार्यकर्ते जे आमच्यासोबत काम करत त्यांना आम्ही काय उत्तर द्यायचं? कार्यकर्ते रडू लागले आमच्याकडे येऊन की आम्हाला काहीतरी निर्णय सांगा. आणि आज हे युती झाली असं तुम्हाला वाटतं? युती झाली ती फक्त मुंबईपुरती झाली. बाकीच्या ठिकाणी युती जी झाली ती इथं कोणत्याही महाराष्ट्र सैनिकाला किंवा कोणत्याही महाराष्ट्र सैनिकाच्या इच्छुक उमेदवाराला बी फॉर्म मिळणार नाही, हे माझ्याकडनं आज लिहून घ्या तुम्ही. मिळणारच नाही. हो, कसं मिळेल? कसं मिळेल मला सांगा. इथे काही तयारीच नाही ना इथं. निर्णय जरी त्यांना आता असं पकड घेतला निर्णय, पण मला सांगा तुम्ही, आज आम्ही दोघं जण मुख्य शहर अध्यक्ष म्हणून काम करत होतो, आम्ही पक्षात नाही. आत्ताच थोड्या वेळापूर्वी मला माहिती मिळाली की जिल्हाध्यक्ष सुद्धा दुसऱ्या पक्षात निघून गेले, शिवसेना. हो. कोण काम करेल? कोण निर्णय घेईल? कोणामध्ये क्षमता आहे अशी? म्हणजे माझं सांगायचं उद्देश असा की बाबा आता तो निर्णय घेऊन उपयोग नाहीये. जरी त्यांनी असं म्हणलं नाही आम्ही लढणार, आम्ही हा उमेदवार देणार, तो उमेदवार देणार, तर आता निर्णय घ्यायला उशीर झालेला आहे. तुम्हीच थांबला असतात समजा पक्षामध्ये, तर तुमच्यावरच जबाबदारी आली असती. आम्हाला अशक्य होतं थांबणं. रोज लोकांना काय उत्तर द्यायचे? लोकांना म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना उत्तर काय द्यायचे आम्ही? की बाबा का लढत नाही आपण, का डिक्लेअर करत नाहीये, का लढतोय आपण, आम्ही फिरू का? बऱ्याच लोकांनी त्यांचे पॉम्पलेट छापले, प्रचार करू लागले, सगळीकडे जाऊन रेल्वे इंजिनचा प्रचार करू लागले. आणि त्या लोकांना जेव्हा आज असं सांगितलं जाईल की तुम्हाला तुमचं प्रचार करता येणार नाही, तुम्हाला बी फॉर्म मिळणार नाही आणि तुम्ही जे ते मशालचा प्रचार करा. मशाल या निवडणूक चिन्हाला किंवा त्या पक्षाला माझा बिलकुल विरोध नाही, परंतु नेहमी दुसऱ्याची बाळा आमच्या मांडीवर का खेळवायची आहे? जसं गजानन भाऊंनी सांगितलं की 2010 मध्ये आम्ही दोघे निवडणूक लढलो. त्याच्यानंतर आम्ही स्थानिक पदाधिकारी किंवा स्थानिक कार्यकर्त्यांसाठी निवडणूक पक्षाने लढली हे बघितलंच नाही का? अत्यंत उमेदीचा काळ तुम्ही मनसेसाठी खर्च केलाय आणि आता कुठंतरी दोन भाऊ एकत्र आल्यानंतर कुठंतरी राज्याचं चित्र बदलेल वगैरे असं एक बोललं जात आहे वगैरे. मात्र याच अशाच काळात कुठंतरी एक आशेचा किरण म्हणता येईल वगैरे दिसत आहे. असं चर्चा होत असतानाच तुम्ही दुसऱ्या पक्षामध्ये दाखल झालात. मला एक सांगायचं तुम्हाला की एका दिवसात त्यांनी अशी युती केली आणि आम्ही निघून गेलो असं काही घडलेलं नाही. याच्यामागे काही मोठा इतिहास आहे. महिन्याभरापासून आम्ही त्यांच्याशी संपर्क करतोय, वरिष्ठ नेत्यांशी, दुसऱ्या फळीतले जे नेते असतात आमचे त्यांच्याशी. त्या नेत्यांशी चर्चा करू लागलो, विचारू लागलो की आपला अजेंडा काय, आपण कधीपर्यंत निवडणूक लढणार आहे, किती जागा लढणार आहे, आपलं काय स्वतंत्र लढणार आहे की आपण कोणाच्या सोबत युती करून लढणार आहे. वरच्या लोकांकडे याचे उत्तरच नव्हते. आजच्या 8 दिवसापूर्वी मी एका वरिष्ठ नेत्याला फोन केला होता. त्यांनी सांगितलं 2 दिवसात तुम्हाला उत्तर येऊन जाईल, तो निर्णय कळून जाईल 2 दिवसात. झाले 8 दिवस, अजून त्यांचा काही संपर्क नाही. ह्या सगळ्या गोष्टी मला आता तुम्ही म्हणता दुसऱ्या फळीतल्या नेत्यांसोबत आमची चर्चा होत होती वगैरे, तुम्हाला थेट डायलॉग राज ठाकरे यांच्यासोबत होतच नव्हता? नाही, तसं पक्षात पायंडा नाहीये, तसं पक्षात पायंडा नाहीये. त्याच्यामुळेच हे असं नुकसान बघायला मिळतंय. काय सांगू शकतो कारण काय? आता त्याच्यावरती कारण मीमांसा करण्याचा अधिकार मला नाहीये, कारण मी आता त्या पक्षापासून दूर झालेलो आहे. मी आता एकनिष्ठेने जसं 20 वर्ष रेल्वे इंजिनचं काम केलं तसं कमळाचं काम करणार. दोन्ही मंत्री होते, दोन्ही मंत्र्यांनी सगळ्या हॉलमध्ये त्यांचा पर्सनल नंबर सगळ्यांना दिला की तुम्हाला काहीही अडचण आली तर आम्हाला फोन करा कुठल्याही कामासाठी. बरं, आता इथं जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार उभेच राहणार जर नसतील तरी याच ठिकाणी राज ठाकरे यांची सभा होणार, ते फिरणार वगैरे, ते मशालीचा प्रचार करणार जे इथं, मग
ते मशालीचा प्रचार करत असताना तुमचे नेते म्हणून तुम्हाला मशालीचा प्रचार करायला काय अडचण होती? नाही, माझं मन मानलं नाही, माझे कार्यकर्ते मानले नाही, माझे कार्यकर्ते माझ्यावर शिंतोडी उडवू लागले. ती नाराजी मी कोणाच्या भरोश्यावर, मला सांगा तुम्ही, आज तो कोणताही नेता कोणाच्या भरोश्यावर असतो? कार्यकर्त्याच्या भरोश्यावर असतो. कार्यकर्ताच तुमचा जर का त्या गोष्टीला विरोध करतोय, तर तुम्ही स्वतः प्रचार करून काहीच उपयोग नसतो. त्याच्या मनाला पटलं, रुजलं आणि त्यांनी प्रचार केला तर तो प्रचार होतो, तर ते मतदानामध्ये कन्व्हर्ट होतं. नाहीतर या अशा गोष्टींमुळे नाही, त्यांनी नाही सांगून दिलं कार्यकर्त्यांनी, मी एकटा करून थांबून काय करू? आज जर का समजा मी हा निर्णय घेतला नसता तर कदाचित आम्ही दोघं इथंच थांबलो असतो, पण आमचे जिल्हाध्यक्षही गेले असते आणि ही आज जेवढी टीम गेली ती पण गेली असती. आम्ही जिंबा खेळत बसलो असतो, दोघं जण जिंबा खेळत बसलो असतो. करणार काय? त्याच्यामुळे असे कठोर निर्णय घ्यावे लागतात. खूप त्रास होतो असे निर्णय घेताना, आणि मला पण तो खूप झाला, कारण एकनिष्ठेने इतके वर्ष काम केलेले. थोडासा त्रास गजूबोला पण झाला असेल कदाचित, ते पण सांगत नाही तोंडाने, पण त्यांना पण झाला असेल. राज ठाकरे तुमचे नेते होते जवळपास 19-20 वर्ष. आता भाजपमध्ये प्रवेश केलाय. कोण नेते असतील तुमचे आता? साहजिकच शहरामध्ये अतुल सावे असतील, शहराध्यक्ष असतील, वरिष्ठ पातळीवरती समजा देवेंद्र फडणवीसजी असतील, ते त्यांच्या पक्षाची जी सिस्टम आहे ते नेते असतील. परंतु राजसाहेब माझ्या मनातून निघून जाणार नाही. ते माझ्या कायम हृदयावर राज्य करत राहतील, कारण त्यांच्यामुळं राजेभाऊ मी तुमच्यासमोर बसतोय आज. जर त्यांचा हात धरला नसता आणि त्यांनी मला साथ दिली नसती तर तुम्ही मला ओळखलं सुद्धा नसता आज. आज बघितलं तर दुपारी घोषणा झाली एकत्र येण्याची, आणि भारतीय जनता पार्टीचे जे नेते असतील किंवा महायुतीचे असतील त्यांनी जोरदार टीका टिप्पणी करायला सुरुवात केलेली. तुम्ही म्हणतात की तुमच्या काळजात राज ठाकरे हे असतील, मात्र आता कुठंतरी टीका टिप्पणी करत असताना तुम्ही त्या व्यासपीठावर भाजपच्या असताना तिथून राज ठाकरे यांच्यावर टीका होत असताना वगैरे कशा भावना असतील तुम्हाला तुमच्या? एक सांगतो मी, जितकं मी भारतीय जनता पक्षाला ओळखतो ते अशा गलिच्छ टीका कोणत्या करत नाही, जितकं मी ओळखतो. आणि मुद्द्यावर टीका झाली तर ती कोणत्याही पक्षात झालीच पाहिजे. मला हा मुद्दा या पक्षाचा नाही पटत, या नेत्याचा हा मुद्दा मला पटत नाही, ही चर्चा झालीच पाहिजे, ही टीका झालीच पाहिजे, तरच लोकशाहीचं राज्य राहील. परंतु काही कारण नसताना गलिच्छ टीका करणं हे कुणी खपून घेणार नाही, आणि तसं भारतीय जनता पक्षाचा इतिहास नाही. आता तुम्ही निवडणुकीला उभे राहणार आहात. बघू आता मी ज्या पक्षात आलो तो पक्ष जो निर्णय घेईल तो मला शिरसाबंदे. तसं कालपर्यंत राजसाहेबांचं म्हणणं शिरसाबंदे होतं, तसं आज मला जे ते माझ्या वरिष्ठांचं म्हणणं शिरसाबंदे. केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दुसऱ्या फळीतल्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थित उत्तर न दिल्यामुळं इथं अक्षरशः आता म्हणजे पदाधिकारी शोधावं लागतील मनसेला, अशीच वेळ आली असंच म्हणता येईल. तुम्हाला एक सांगू का मी, पक्ष कोणता संपत नसतो, माझ्या जागी दुसरं कोणीतरी येईल, पण ते तत्व मला पटले नाही, मी सोडून दिलं. उद्या टीका करण्याची जेव्हा आता वेळ येईल तुमच्यावर, तशी सुरू झालेली आहे भाजपची, तर कसं बघणार आहात तुम्ही याच्याकडे? जे कर्तव्य असेल ते पार पाडणारच, का नाही पाडणार? कर्तव्य पार पाडणार. म्हणजे उद्या टीका करायची वेळ आली तरी ही मनसेवर तात्विक 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 4 वेळेस म्हणतो मी, तात्विक टीका करणार, पर्सनल टीका करणार नाही, पर्सनल टीका सहन पण करणार नाही. आणि माझा विश्वास आहे भारतीय जनता पक्षामध्ये कुठलाच नेता पर्सनल टीका करत नाही. नक्कीच. एक बघायला गेलं तर कुठंतरी राज्यभरातून महायुतीच्या वतीने जोरदार टीका टिप्पणी सुरू झालेली आहे. आपण ह्या दोघांसोबत, मनसेच्या महत्वाचे पदाधिकारी दोन्ही शहराध्यक्ष, त्यांच्यासोबत चर्चा करत असतानाच पुन्हा एक येऊन बातमी धडकली की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे जिल्हा प्रमुख आहेत सुमित खांबेकर यांनी देखील जे मनसे करत शिवसेना एकनाथ शिंदे यांना जय महाराष्ट्र करत ते देखील त्या ठिकाणी दाखल झाले. त्यामुळं आता महत्वाचे पदाधिकाऱ्यांची जी ओळख होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या, ते कुठंतरी आता ह्या पक्षात, वेगवेगळ्या पक्षात दाखल झालेले. त्याच्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या शहरामध्ये त्या महत्वाच्या पदावर कार्यकर्ते शोधण्याची वेळ आलेली आहे. आणि आता ते कशी कार्यकर्त्याची शोधाशोध करतात, एकूणच महायुतीच्या वतीने जेव्हा टीका टिप्पणी होईल त्यांना कसं सामोरं जातात हे बघणं जास्त महत्वाचं ठरणार आहे. तुम्ही दोन्ही पदाधिकाऱ्यांनी सत्ताकारांसोबत चर्चा केली, सत्ताकारांच्या प्रश्नांना उत्तर दिली, त्याबद्दल तुमच्या दोघांचेही मनपूर्वक धन्यवाद.